ओके, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर हा राईस बनवला, जिरा राईस बनवला. ओके. तयार झाले, पण मी त्याला असं भूक नाही पाडलाय. हा, ओके. ते ह्याच्या. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पाटील फॅमिली नुमान. आणि प्रचंड गरमी आहे मस्कतला, खूपच आहे. सकाळ सकाळी इतकी गरम होत होते की विचारूच नका. पंख्याचं काही कामच नाही, हाय काय नाही काय. मी पण आता एसी लावूनच बसली होती, काय होतच नाही काम, पण करावं लागणार. कारण घरी आपल्या पाहुणे येणार आहेत, म्हणजे माझी मैत्रीण येणार आहे. काल रात्री पीठ ठेवलं पोळ्यांसाठी, वड्यांसाठी, जे काय तुम्ही म्हणता, आमच्याकडे पोळ्या म्हणतात. अजून पण बघितलं नाही, कारण घरची बाकीची कामं आवरत होते. प्रचंड गरमी नाही होते, गरमीतून केस वरतीच बांधले. बरं आहे, आता नुसता गरम गरम होतं. ते तुम्हाला दाखवते किती पीठ वरती कालत आहे ते. बाकीची सगळी तयारी, चिकनला मसाला लावून ठेवला फ्रीजला, मच्छीला पण मसाला, मीठ, सगळा काही, लिंबू पिळून ठेवला आतमध्ये. पण ते फक्त कांदा फोडणीला द्यायचा आहे, मच्छीला फक्त फ्राय करायची. आणि वडे नॉर्मल भात बनवायचा आपला. तर मी तुम्हाला दाखवते आपला पीठ कसं आलंय तो. चला म्हणजे बरं. तर हा आपला पीठ आलाय, पण थोडा पातळ झालाय. तर त्याच्यामध्ये आता दुसरा सुका पीठ किंवा मला रवा टाकायला लागेल सेमोलिना. तर आता तोच टाकायचा आहे. तोपर्यंत दाखवते मी. कांदा कापून ठेवलाय, टॅमॅटो नाही कापला, कारण मी आधी चहा प्यायला बसलेली. चिकन ठेवलंय मसाला लावून, आणि मच्छी फ्रीजमध्येच आहे, ते थोड्या वेळाच्या नंतर काढेन. तर एवढं सगळं झालंय. आता टॅमॅटो कापते आणि पहिल्या चिकनला फोडणी देऊन घेते, म्हणजे पट्टापट्टा आपले कामं आवरते. किचनमध्ये उभी आहे, पण इतका गरम होतोय, पण करणार काय. फॅन चालू आहे, पण थोडा कामाचा नाही. एक्झिस्ट फॅन पण चालू केलाय, पण ते बिना कामाचे आहेत आपले. आता पातेले वरनं काढायला लागते, माळ्यावर ठेवले, माळ्यावर. लसूण आणि आल्याची पेस्ट मी रात्रीच बनवून ठेवलेली, त्याच्यामुळे मला आता जास्त टाइम नाही लागणार आहे. आयत्यावर कोयता घालायचा आहे, जिरा फक्त फोडणी द्यायची आहे. जास्त माणसं येणार असली तर बरं पडतं. नवीन भांडी घेतलेली थोडं मोठी मोठी, आणि घरीच असतो तर तिघांना एवढं जास्त नाही लागत. 4, 5, 7 माणसं असली त्याच्यात मस्त होऊन जातो. त्याच्यातच बनायचा, मला वरती ठेवलेला होता. आता थोडं घाम बघा किती फुटतो. प्रचंड गरमी झाली राव, भरपूर. तर तिकडं आपल्या भात ठेवलाय पातेल्यामध्ये मोठ्या, 5-6 माणसांचं जेवण. आणि इथं चिकन ठेवलंय. आणि मी आधी थोडा वेळ जाऊन बसते पंख्याखाली. नंतर थोबाडा बघा कधी पाण्याने भरलाय तो. अजून वडी बनवायची, सलाड तयार करायचं आहे, मच्छी फ्राय करायची आहे, बरंच काम आहे. थोडासा 5 मिनिटाचा आराम. तर आपल्या 3 वस्तू झाल्या, 3 गोष्टी, वस्तू नाही, जेवण. चिकन झालंय, भात झालाय, आणि मच्छी गॅसवरती होते, दाखवते. हा, नमस्कार मित्रांनो. आज आलोय घरी लवकर ऑफिसमधून, कारण एक मित्र घरी येणार आहे आता दुपारी. त्याला मी जेवणासाठी बोलवलंय. तर बघूया रिंकू काय बनवलंय, ते काय तयारी केलंय. रिंकू काय बनवलंयस, काय बनवलंयस? सलाड बनवत होते, दाखवते. बसला पाणी त्याच्यामध्ये. हा, ओके, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर हा राईस बनवला, जिरा राईस बनवला. ओके. त्याच्यानंतर मच्छी केलं. त्याच्यानंतर आपले डोबा तयार झाले, पण मी त्याला असं भूक नाही पाडलाय. हा, ओके. ते ह्याच्या माळ्यामध्ये कढई पण छोटी आहे, म्हणजे वाटत होतं चांगले झाले, ओपनले चांगले. मच्छी दाखव एकदा. थोडा पीठ आहे, मच्छी दाखव एकदा. आणि हे सलाड तयार करतोय. सलाड बारीक करून घेतलं.
बॉटल. जे पण फॅमिली आहे त्यांना पण एक छोटा मुलगा आहे, तर आम्ही आता असं विचार करतो की काहीतरी त्यांना द्यायला पाहिजे स्वीट म्हणून. तर चॉकलेट आणायला आता जावं लागेल, कारण का काल आपण मला खूप उशीर झाला, आज पण उशीरच झालाय, म्हणून आता लगेच धावत जातो, कारण संध्याकाळी टाइम नाही मिळणार. काय रिंकू, बरोबर ना? जेवण सगळं झालं आता तयार. सचिन पण आता उशीर आले. ते म्हणले होते की मी सलाड बनवायला येतो, तू ठेव, पण आता काय मी बनवलं पटापट. सकाळी लवकर लागली, त्याच्यातनं प्रचंड गरमी आहे आणि ते आता इंडियाला चालले तर चॉकलेट घ्यायचे, कारण खाली कसे पाठवणार, छोटा मुलगा आहे ना त्यांचा. तर आम्ही विचार केलेला की संध्याकाळी जाऊ, आता नाही दिलं तर दुपारी म्हणजे जेवायला येते तर नंतर संध्याकाळी जाऊ. पण सचिनना वेळ नाही ते बोलतात, कारण त्यांचं मंथ एंड पण आलाय, तर त्यांना पॉसिबल नाही होणार आणि उद्या लुबूची डिलिव्हरी आहे, त्याच्यामुळं अजिबात नाही, ते लेट होतील भरपूर. तर आताच जरा जाऊन येतो, त्यातल्या त्यात अर्धा तासाचा वेळ काढून, कारण मुलाने यायला अजून 1 तास आहे, तोपर्यंत होऊन जाईल. तर चला निघतोय आम्ही. तर संध्याकाळ झाली मंडळी, आपली माणसं पण येऊन जेवून गेली. मस्त झालं जेवण पण दुपारचा, थोड्या गप्पा पण मारल्या गेली. आणि दरचा गणिताची ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, म्हणजे शेप्स दिलेले आहेत, आकार. तर ते बनवायची 4 चौरस, आयत, त्रिकोण आणि वर्तुळ. आणि परत त्याची उद्या दुसरी ऍक्टिव्हिटी क्लासमध्ये टीचर त्याची घेणार आहे, तेच आता काढून बसले. दुपारी मी जरा सगळीजण गेल्याच्या नंतर सचिनने अर्धा तास आराम केला, दर्श पण झोपला, तर मी हे त्याचे बनवले. हा हिरवा कलरचा आहे, हा निळ्या कलरचा आहे आणि हा भगवा कलर आहे. आता एक राहिलाय त्रिकोण बनवायचा, तर तोच आता बनवायला म्हणजे मी आता काय करतो, टाकून घेतला, तर त्याला ते कलर करते, नंतर मग मी त्याला कट करते. कुठला कलर देऊ दर्श? त्यातला नको, ह्याचाच कलर देऊया आपण, ठीक आहे ना? हे तू ये दे, माहिती तू ये दे. कुठला? ह्यातला कलर द्यायचा आहे, मग थांब तुला कापून देतात, मग त्याला कलर करतो, ठीक आहे? एक त्याची ऍक्टिव्हिटी मी तयार करून दिली, ती म्हणजे काय बोलतात, कुठला पण कलर कर, चित्र काढ त्याच्यावरती. तुला स्क्वेअर काढून देऊ, त्याला कलर करशील तू. पेन्सिल कुठे गेली? स्क्वेअर देऊ तुला झाली वर्कशीट. कुठला कलर देऊ, तुला कुठला आवडतो कलर? हा देऊ गुलाबी, हा कुठला देऊ? हा देऊ गुलाब, हा रे मस्त आहे गुलाबी, नको हा देऊ लाल. तर झाली, घरची ऍक्टिव्हिटी पूर्ण तयार केली.
4 कलर वेगवेगळे दिलेत. फक्त आता यांना नावं द्यायची, थोडे मोठे आहेत म्हणून मग 2 पानांवरती मी हे केला. तर दशला मीच नावच द्यायला सांगेन की काय आहे ते ओळख म्हणून, तर मग तोच सांगणार आहे. आणि उद्या परत त्याची गणिताची दुसरी ॲक्टिव्हिटी होणार आहे, कारण त्याच्या मॅडमचा आता दुपारीच फोन आला, मेसेज आला होता की उद्या कलर पेन्सिल घेऊन या म्हणून आणि A4 साईज पेपर. बस झाला, आता त्याला नावं लिहायचं सांगायचं. चला उद्या भेटू, बाय बाय.